विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नफा तोटा या प्रकरणातील एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत. तो प्रश्न असा आहे, एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 10:11 आहे, तर शेकडा नफा किती? आता हे उदाहरण आपण माझ्या क्लुप्तीच्या सहाय्याने सोडवणार आहोत. जर तुम्हाला खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर दिलं तर परीक्षेला शेकडा नफा काढायचा असेल तर सूत्र असं आहे, शेकडा नफा बरोबर गुणोत्तरातील फरक छेद खरेदी अंक. गुणोत्तरातील फरक याला भागिले आणि छेद खरेदी अंक आणि याला गुणिले 100. याचं सूत्र आहे, शेकडा नफा बरोबर गुणोत्तरातील फरक भागिले खरेदी किंमत गुणिले 100. आता या उदाहरणामध्ये जे गुणोत्तर दिलेलं आहे त्या गुणोत्तरात जर आपण फरक घेतला तर एक गुणोत्तर 11 आहे, दुसरं 10 आहे. या दोन्हीतला फरक म्हणजे 11 - 10 छेद खरेदी अंक. आता इथं या उदाहरणामध्ये पहिला उल्लेख खरेदी किंमतीचा केलेला आहे. हे खरेदी अंक आपला 10 आहे आणि दुसरा उल्लेख विक्री किंमतीचा आहे. विक्री किंमतीचं गुणोत्तर 11 आहे. मग खरेदी अंक 10 होईल, याला गुणिले 100 असे होतील. हा दोन्हीमधला फरक येईल 11 - 10 1 छेद 10 गुणिले 100. आणि आपण जर 10 ने इकडे 100 भागला, 10 × 1 = 10, 10 × 10 = 100. जे आपला जे उत्तर शेकडा नफा याला आहे 10%. यातील उदाहरण क्रमांक 2 आपण घेऊ. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 12:15 आहे, तर शेकडा नफा किती? इथे आपण आता अभ्यासाला तेच सूत्र, याच्यामध्ये गुणोत्तरातील फरक शेकडा नफा बरोबर आता इथं सूत्र न लिहिता जे गुणोत्तर आहेत दोन, त्या दोन्हीतला फरक, एक गुणोत्तर 12 आहे, दुसरं 15 आहे. अशा वेळेला मोठ्या गुणोत्तरातून लहान गुणोत्तर वजा करा, म्हणजे 15 - 12 होईल. इथं याला भागिले खरेदी अंक इथं 12 आहे आणि याला गुणिले 100. इथं आपण किमती काढलेल्या आहेत. सूत्र आपला आहे, शेकडा नफा बरोबर गुणोत्तरातील फरक, की जो आपण 15 - 12 असं घेतलेला आहे, छेद खरेदी अंक गुणिले 100. इथं आपण जर वजाबाकी केली, 15 - 12 3 येईल, छेद 12 गुणिले 100. इथं आपण 3 आणि 12 इथं 3 भागातो, 3 × 1 = 3, 3 × 12. इतर आता 100 भागिले 4, 100/4 बरोबर
4 एके 4, 4 2 8 आणि 4 25, बरोबर आलेलं आहे 25%. म्हणजे जर वस्तूच्या खरेदी आणि विक्री किमती यांचं गुणोत्तर 12-15 असेल तर याचा शेकडा नफा आहे 25%. अशाच प्रकारचं उदाहरण पुढचं पहा. एका वस्तूची खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर 20:23 आहे तर शेकडा नफा किती? आता याचे उत्तर येताना आपण सूत्र लिहिणार नाही. इथं आपलं सूत्र आता माहीत आहे की जर खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचं गुणोत्तर दिलं असेल तर शेकडा नफा बरोबर गुणोत्तरातील फरक. तर विद्यार्थी मित्रांनो, एक गुणोत्तर 20 आहे, खरेदी किंमत विक्री किंमतीचं 23 आहे, यातला फरक येईल 23 वजा 20 छेद भागिले खरेदीचा अंक आहे तो 20 आहे आणि याला गुणिले 100. जर आपण यातला फरक घेतला 23 वजा 20 केले तर 3/20 गुणिले 100 असेल. आणि आपण जर 20ने 100ला भागवला तर 20 एके 20, 20 5 100, म्हणजे इथं राहील 3 गुणिले 5 आणि याचा गुणाकार येईल 3 5 15. याचं उत्तर येईल 15%. विद्यार्थी मित्रांनो, नफा तोटा या प्रकरणातील हा पहिला व्हिडिओ आहे. या प्रकारचं उदाहरण आज तुम्हाला परीक्षेस आले तर तुम्ही या क्लुप्तीच्या साहाय्यानं अगदी 10 ते 15 सेकंदामध्ये पूर्ण करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.